नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे आपलं माझ्या ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे। आज मी तुमच्या पुढे सर्वोच्च न्यायालयाचा एक नवीन निर्णय जो 22 एप्रिलला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती जे.बी. पार्डीवाला आणि न्यायमूर्ती महादेवन यांनी दिलेला आहे तो घेऊन आलेलो आहे। वडिलोपार्जित संपत्तीमध्ये मुलांना कधी हिस्सा मिळतो आणि कधी मिळत नाही हे सांगणारा हा निर्णय आहे। नीट पहा, या खटल्यामधील जी काही तत्व आहेत कदाचित ती तुमच्या घरामधल्या डिस्प्युटेड वडिलोपार्जित प्रॉपर्टीला देखील लागू शकतील, म्हणून शेवटपर्यंत काळजीपूर्वक व्हिडिओ पहा। तत्पूर्वी ज्यांनी कोणी अजूनही माझा हा YouTube चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांना विनंती आहे की कृपया हा YouTube चॅनल सबस्क्राईब करावा, म्हणजे त्यांना असेच सर्वोच्च न्यायालयाचे आणि उच्च न्यायालयाचे नवीन नवीन जी काही निर्णय आहेत ते पाहायला मिळतील आणि ते आपल्या दैनंदिन प्रसंगांच्या मध्ये किंवा आपल्या दैनंदिन खटल्यांच्या मध्ये लागू होतात की नाही ते देखील कळेल। बघूया आपण काय झालंय या खटल्यामध्ये। या प्रकरणामध्ये असं झालं होतं की 3 भावांनी 1986 साली त्यांच्या वडिलोपार्जित संपत्तीचं पार्टिशन डीड केलं। हे पार्टिशन डीड केल्यानंतर तिघा भावांना त्यांचा समान हिस्सा मिळाला। हे 3 भाऊ म्हणजे जयरामप्पा, ठिप्पेस्वामी आणि ईश्वरप्पा। कालांतराने असं होतं की टिप्पेस्वामींनी त्याच्या वाटेला जो पार्टिशन डीड करून वडिलोपार्जित संपत्तीचा त्याच्या वाटेला आलेला 1/3 हिस्सा म्हणजे 7 एकर आणि 20 गुंठे जमीन ही तो जयरामप्पाला विकून टाकतो आणि जयरामप्पा ती जमीन त्याच्याकडनं पैसे देऊन खरेदी करतो। पुढे जाऊन तीच जी जमीन जी टिप्पेस्वामीकडनं जयरामप्पांनी 7 एकर आणि 20 गुंठे जमीन घेतलेली आहे ती तो अंगदी चंद्राणाला रजिस्टर्ड सेल डीड करून विकतो। अशा रीतीने ठिप्पेस्वामीच्या वाटेची जमीन जयरामप्पा अंगदी चंद्राणाला विकतो आणि ह्या प्रॉपर्टीची जे काही पुढचे प्रकार आहेत म्हणजे ह्याच्यातली वाद सुरू होतात। काय आहेत ते वाद बघूयात आपण। तर या वादामध्ये अंगदी चंद्राणा हा आता सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्या ज्याचा आपण आता ही जी केस आहे ती बघणार आहोत की ज्या अंगदी चंद्राणाने जयरामप्पाकडनं 7 एकर आणि 20 गुंठे जमीन खरेदी केली पैसे देऊन रजिस्टर्ड सेल डीड घेऊन, परंतु जयरामप्पाकडनं अंगदी चंद्राणांनी जी 7 एकर आणि 20 गुंठे जमीन विकत घेतली ती सगळी जमीन ही आमची वडिलोपार्जित जमीन आहे, एकत्र कुटुंबाची मालमत्तेतली जमीन आहे, जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी आहे आणि ती जयरामप्पाला विकायचा अधिकार नाही असं म्हणत जयरामप्पाची जी 4 मुलं होती त्या 4ही मुलांनी जयरामप्पा विरुद्ध ज्युनियर डिव्हिजन ट्रायल कोर्टाच्या ज्युनियर दिवाणी न्यायालयाकडे अर्ज केला आणि दावा ठोकला आणि त्यांनी सांगितलं की जी 7 एकर आणि 20 गुंठे जमीन जयरामप्पाने चंद्राणाला विकलेली आहे ती एकत्र कुटुंबाची मालमत्ता आहे, जॉईंट फॅमिलीची आहे, ती त्यांना विकायचा अधिकार नाही आणि ती जी जमीन आहे ती आमच्या मालकीची असल्यामुळे ती जमीन आम्हाला मिळावी आणि त्याचं पार्टिशन करून 4 मुलांनी आपले 4 हिस्से त्याच्यामध्ये मागण्याचा जो दावा आहे ज्याला पार्टिशन डीड आपण म्हणतो ते ज्युनियर डिव्हिजन दिवाणी कोर्टाकडे केलं आणि ते केल्यानंतर साधारण 90च्या दशकामध्ये ते त्यांनी केलं। त्याच्यानंतर त्या ट्रायल कोर्टाने 21/12/2001 ला मुलांच्या बाजूने निकाल दिला आणि ट्रायल कोर्टाने असं सांगितलं की जयरामप्पाने अंगदी चंद्राणाला जी 7 एकर आणि 20 गुंठे जमीन टिप्पेस्वामीकडनं घेऊन विकलेली आहे ती एकत्र कुटुंबाची मालमत्ता आहे, वडिलोपार्जित आहे आणि ती विकायचा मुळात अधिकारच जयरामप्पाला नाही असं म्हणत ट्रायल कोर्टाने ती जमीन परत त्या 4 मुलांच्या मध्ये वाटप केली जावी अशा पद्धतीची ऑर्डर दिली आणि डिक्री देखील पास केली। त्याविरुद्ध अंगदी चंद्राणा म्हणजे ज्याने ती 7 एकर आणि 20 गुंठे जमीन जयरामप्पाकडनं पैसे देऊन रजिस्टर्ड सेल डीड करून विकत घेतली होती त्याने सिनियर डिव्हिजनकडे अर्ज केला, दिवाणी कोर्टाच्या सिनियर डिव्हिजनच्या न्यायालयाकडे अर्ज केला, अपील केलं आणि त्याने अपील करून त्यांनी सांगितलं की ट्रायल कोर्टाने जो निष्कर्ष काढलाय तो चुकीचा आहे। जयरामप्पाकडनं मी ही जमीन सेल डीड करून विकत घेतलेली आहे, ते रजिस्टर्ड आहे आणि ती विकायचा जयरामप्पाला अधिकार आहे आणि म्हणून ती जमीन ट्रायल कोर्टाने जी 4 मुलांच्या मध्ये वडिलोपार्जित जमीन म्हणून तिचा वाटप करण्याचा जो आदेश दिलाय तो रद्द करावा अंगदी चंद्राणाचं म्हणणं सिव्हिल जज सिनियर डिव्हिजनच्या पहिल्या अपिलामध्ये मान्य केलं आणि 21/2/2006 ला म्हणजे 2006च्या 21 फेब्रुवारीला डिक्री पास केली आणि ती जमीन
अंगदी चंद्रण्णाचीच आहे, जयराम अप्पाला ती विकायचा पूर्ण अधिकार आहे असं म्हणून ट्रायल कोर्टाचा निर्णय हा रद्द केला. त्यावर त्या मुलांनी कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये अपील केलं. हे ह्या खटल्यामधलं दुसरं अपील होतं आणि कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये देखील मुलांनी आपली बाजू मांडली. परत तेच सांगितलं की ही जमीन एकत्र कुटुंबाची वडिलोपार्जित संपत्ती आहे. जयरामप्पा फार तर फार याच्यामध्ये कर्ता आहे आणि कर्ता असल्यामुळे त्याला ती जमीन, त्या जमिनीचे व्यवहार जर करायचे असतील तर त्याला या एकत्र कुटुंबातील इतर सदस्यांचे म्हणजे जे इतर ज्यांचे हिस्से आहेत त्यांची परवानगी घेऊन ते विकायला पाहिजे किंवा त्यांच्या फायद्यासाठी ते विकायला पाहिजे. इथे मात्र जयरामप्पांनी टिप्पेस्वामीकडनं घेतलेली जमीन परस्पर विकलेली आहे आणि तो त्यांना अधिकार नाही असं म्हणणं मुलांनी कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये सांगितलं. कर्नाटक उच्च न्यायालयाने त्यावेळेला असणारे त्यांच्या समोरची सगळी कागदपत्र बघून त्यांनी सिव्हिल डिव्हिजनने सिव्हिल जज सिनियर डिव्हिजनने जो निर्णय दिला होता अंगदी चंद्रणाला ती जमीन देण्याचा तो रद्द केला. 2006 सालची डिक्री रद्द केली आणि त्यांनी सांगितलं की ही 7 एकर आणि 20 गुंठे जमीन हे निर्विवादपणे एकत्र कुटुंबाची जॉईंट फॅमिलीची मिळकत आहे, प्रॉपर्टी आहे. जयरामप्पाला कुठलाही अधिकार नाही अशी जमीन विकायचा. कारण एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये वडिलोपार्जित संपत्तीमध्ये कर्ता जेव्हा अशा पद्धतीने सामायिक कौटुंबिक जो काही त्याला मिळकत असते त्याच्यामध्ये जर त्याला काही खर्च करायचा असेल तर त्याला परवानगी घ्यावी लागते आणि म्हणून जयरामप्पाने ही 7 एकर आणि 20 गुंठे विकलेली जमीन ही चुकीची आहे असं म्हणून ती खालच्या कोर्टाची डिक्री रद्द केली आणि मुलांना ती जमीन परत दिली आणि मुलांना पार्टिशन डीड मुलांचं मान्य केलं. अर्थात साहजिकच अंगदी चंद्रण्णा आता सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलाय. काय झालंय सर्वोच्च न्यायालयामध्ये ते आपण बघूया. सर्वोच्च न्यायालयामध्ये सिव्हिल अपील करण्यात आलं, जे स्पेशल लीव्ह पिटिशन ज्याला म्हणतात अशा पद्धतीचा तो अर्ज असतो. 2022 साली अंगदी चंद्रण्णाने केला आणि त्यांनी जयरामप्पाची 4 मुलं म्हणजे शंकर आणि इतर यांना प्रतिवादी केलं, रिस्पॉन्डंट केलं आणि आपलं म्हणणं सर्वोच्च न्यायालयाकडे मांडलं. सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला तो फार महत्वाचा आहे. त्याच्यामुळे नीट ऐकून घ्या की त्या काय म्हटलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने. लक्षात घ्या की हा जो सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे हा त्या विशिष्ट परिस्थितीत आणि विशिष्ट केसमध्ये आहे, परंतु तो निकाल अतिशय महत्वाचा आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल देताना सांगितलं की सूट प्रॉपर्टी म्हणजे आता इथे अंगदी चंद्रण्णाला विकलेली 7 एकर आणि 20 गुंठे जमीन ही जर जॉईंट फॅमिलीची संपत्ती आहे, हा कर्नाटक न्यायालयाचा निर्णय आणि निष्कर्ष हा चुकीचा आहे हे निर्विवादपणे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यासाठी जी कारण मीमांसा दिला त्यामध्ये सर्वोच्च न्यायालय असं म्हणतं की ही संपत्ती जयरामप्पाने स्वतःच्या पैशाने त्याचा भाऊ टिप्पूस्वामी याच्याकडनं विकत घेतली होती आणि जयरामप्पांनी स्वतःचे पैसे त्याला वापरले याच्यासाठी त्यांनी पुरावा दिलाय. कारण त्याने ही जमीन खरेदी करण्यासाठी जे कर्ज घेतलं होतं तो कर्जदार देखील याच्यामध्ये साक्षीदार होता ट्रायल कोर्टामध्ये. त्याच्यामुळे निर्विवादपणे जयरामप्पाने ती जमीन स्वतःच्या पैशाने स्वतःसाठी म्हणून विकत घेतलेली आहे. तिसरा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने सांगितला की स्वतःच्या मालकीची संपत्ती ही जॉईंट फॅमिलीत मिसळली जात नाही आणि जोपर्यंत एखादी व्यक्ती स्वतःची खाजगी स्वतःसाठी म्हणून घेतलेली जी संपत्ती असती ती स्वतःची संपत्ती स्वेच्छेने एकत्र कुटुंबाच्या आतमध्ये तो सरेंडर करत नाही, देत नाही, स्वेच्छेने देत नाही, तोपर्यंत ती त्याची खाजगी संपत्तीच समजली जाते आणि तसं न्यायालयीन तत्व आहे. म्हणून ही संपत्ती 7 एकर आणि 20 गुंठे ही जयरामप्पाची आहे. केवळ पुढे जाऊन सर्वोच्च न्यायालयाने हा मुद्दा देखील सांगितला की केवळ जॉईंट फॅमिली आहे, केवळ जॉईंट फॅमिलीमध्ये सगळे राहतात, मुलं राहतात, भाऊ राहतात, म्हणून त्यातील प्रत्येक सदस्याची असलेली खाजगी प्रॉपर्टी ही जॉईंट फॅमिलीची प्रॉपर्टी होत नाही. हे कायद्याचं महत्वाचं तत्व सर्वांनी लक्षात घ्या. पुढे जाऊन सर्वोच्च न्यायालय असंही म्हणतं की जर मुलं असं म्हणत असतील की ही संपत्ती जयरामप्पाची खाजगी संपत्ती नसून ही जॉईंट फॅमिलीची संपत्ती आहे तर ते सिद्ध करण्याची जबाबदारी या मुलांवर आहे. परंतु मुलं हे काही सिद्ध करू शकली नाहीत. उलट जयरामप्पाने आपण ही जमीन खरेदी करायला
कर्ज घेतलं असा कर्जदाराची साक्ष दाखवली आणि पैशाचा स्रोतही दाखवला. त्याच्यामुळे जयराम आप्पाची ही खासगी जमीन आहे हे सिद्ध झालं आणि मुलांचं म्हणणं आहे हे आम्हाला अमान्य आहे. आणि जर मुलं तसं म्हणत असतील तर मुलांना ते सिद्ध करावं लागतं, परंतु इथे मुलं मात्र ते सिद्ध करू शकलेले नाहीयेत. पुढे जाऊन सर्वोच्च न्यायालयाने वडिलोपार्जित जमीन एकत्र कुटुंब पद्धतीमधला जो कर्ता असतो तो केव्हा विकतो याची देखील शहानिशा केली. त्यांनी सांगितलं की शैक्षणिक खर्च, लग्नाचा खर्च किंवा सरकारी कर भरण्यासाठी कर्ता जॉईंट फॅमिलीची संपत्ती विकू शकतो. मुलांच्या लग्नाचा खर्च देखील कर्ता किंवा वडील एकत्र कुटुंबाच्या मिळकतीतनं करू शकतात किंवा एकत्र कुटुंबातली मिळकत देखील मुलांच्या लग्नाचा खर्च भागवण्यासाठी करू शकतात. हे देखील निर्विवादपणे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. आणि याचसाठी जयराम आप्पाला प्रॉपर्टी विकण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि त्यामुळे त्याने केलेली जमिनीची विक्री, जो अंगदी ब्राह्मणाला त्याने ती जमीन दिली, ती जमीन विक्रीचा जो व्यवहार आहे तो रजिस्टर्ड सेलडीड करून केलेला व्यवहार आहे आणि तो व्यवहार करायचा त्याला पूर्ण अधिकार आहे, कारण त्या जमिनीचा तो एकमेव मालक आहे आणि त्याने केलेली जमिनीची विक्री म्हणूनच बेकायदेशीर होत नाही. कर्नाटक न्यायालयाने जे म्हटलं की जयराम आप्पाला त्या जमीन विक्रीचा अधिकार नाही हे संपूर्णपणे चुकीचं आहे, ते आम्हाला अमान्य आहे आणि जयराम आप्पाला तो अधिकार आहे असं म्हणून कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय चूक ठरवला आणि अंगदी चंद्रांनाकडे ही जमीन सर्वोच्च न्यायालयाने दिली. अशा रीतीने लक्षात घ्या की सर्वोच्च न्यायालयाने जे तत्व वडिलोपार्जित संपत्तीत सांगून ठेवले ते आपल्या सर्वांना खूप महत्वाचं आहे. वडिलोपार्जित संपत्ती कुठली, ती वडिलोपार्जित संपत्ती केव्हा पार्टिशन नंतर त्यातलं जे वडिलोपार्जित संपत्ती म्हणून जे कॅरेक्टर असतं ते संपतं हे देखील आपल्याला माहिती आहे. परंतु त्याविषयी अनेक दावे देखील आज कोर्टात पडून आहेत. अनेकांना प्रश्न असतात, म्हणून हा निर्णय कृपया नीट पहा. तुम्हाला काही शंका असल्यास मी लिंक दिलेली आहे, तुम्ही कोर्टाचा निर्णय देखील वाचू शकता आणि ठरवू शकता योग्य काय ती अयोग्य काय. प्रश्न असेल तर नक्की सांगा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांनी कोणी अजूनही माझा हा YouTube चॅनेल सबस्क्राईब केला नसेल त्यांना विनंती आहे की त्यांनी हा YouTube चॅनेल सबस्क्राईब करावा, बेल आयकॉन दाबावा, म्हणजे त्यांना असेच YouTubeवर असेच नवीन नवीन निर्णय पाहायला मिळतील. आणि जॉईंट फॅमिलीमध्ये वडिलोपार्जित संपत्तीत मुलांना कधी हिस्सा मिळत नाही हे तत्व आता तुम्हाला कळलं असेल असे मी समजतो. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या महत्वाच्या विषयावर.